नमस्कार. वेलकम टू भारती एग्रीकल्चरल रिसोर्स मैनेजमेंट चॅनल. शेतीतून भरघोस उत्पादन हवंय? मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, याची सुरुवात होते सशक्त रोपांपासून. चला, आज आपण भाजीपाला रोपवाटिकेची ही आधुनिक ब्लूप्रिंट समजून घेऊया आणि यशस्वी शेतीची गुरुकिल्ली मिळवूया. शेतीतून भरघोस उत्पादन हवंय? मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. यशस्वी शेतीचं सगळ्यात मोठं गुपित कुठे दडलंय माहितीये? ते आहे एका निरोगी रोपवाटिकेत. रोपांची सुरुवात जर दमदार झाली ना, तर त्यांची वाढ चांगली होते, ती रोगप्रतिकारक बनतात आणि उत्पादन तर हमखास वाढतं. हाच आहे आपल्या यशाचा पाया. तर मग सुरुवात करूया का? बघा, कोणतंही बी पेरण्याआधी ना काही पायाभूत तयारी करणं खूप महत्वाचं आहे. हीच आपल्या यशाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. आपली अर्धी लढाई तर योग्य जागेच्या निवडीतच जिंकली जाते. खरं सांगायचं तर फक्त 4 गोष्टी, अगदी 4च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पाण्याचा निचरा होणारी जमीन, सकाळचा भरपूर सूर्यप्रकाश, शुद्ध पाणी आणि जनावरांपासून संरक्षण. या 4 गोष्टी जमल्या की समजा आपली सुरुवात एकदम यशस्वी झाली. जागा तर ठरली, आता वळूया बियाणांकडे. नेहमी दर्जेदार आणि आपल्या हवामानाला साजेसं बियाणं निवडा. पण थांबा, पेरणी करायच्या आधी त्यांना एक सुरक्षा कवच म्हणजे की बीज प्रक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. त्यासाठी थायरमसारखा रासायनिक किंवा ट्रायकोडर्मासारखा जैविक पर्याय वापरता येतो. आता बघा, प्रत्येक पिकाची गरज ना वेगवेगळी असते. उदाहरणच घ्यायचं झालं तर टोमॅटोसाठी जिथे फक्त 150 ते 200 ग्रॅम बियाणं लागतं, तिथे कांद्यासाठी लागतं तब्बल 8 ते 10 किलो. आणि हो, एक महत्वाची टीप, जर तुम्ही प्रो ट्रे वापरणार असाल तर बियाणं नेहमीपेक्षा 10-20% जास्त घ्यायला विसरू नका. आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. वाट कोणती निवडायची, पारंपरिक की आधुनिक? चला, या दोन्ही पद्धतींमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. एका बाजूला आहे आपली जुनी पारंपरिक गादीवाफा पद्धत, म्हणजे कसं रोपांसाठी एक सार्वजनिक शाळात जणू. आणि दुसऱ्या बाजूला आहे एकदम आधुनिक प्रो ट्रे पद्धत. इथे मात्र प्रत्येक रोपाला मिळतं पर्सनल अटेन्शन, स्वतःचं घर आणि नियंत्रित वातावरण. त्यामुळे मुळांची वाढ एकदम दमदार होते. प्रोट्रेज का वापरायचे? अरे, याचे फायदे ऐकलेत तर तुम्ही लगेच वापरायला सुरुवात कराल. विचार करा, उगवण जास्त, मुळं मजबूत, रोग तर जवळजवळ नाहीच, बियाणं वाचतं, वाढ एकदम सारखी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्यवस्थापन एकदम सोपं. म्हणजे काय? कमी खर्चात जास्त फायदा. आणि या सगळ्या फायद्यांमधला खरा हिरो कोण आहे माहितीये? हा आकडा, 90% पेक्षा जास्त उगवण. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. प्रो ट्रेच्या कंट्रोल वातावरणात हे शक्य आहे. आहे की नाही हा खरा गेम चेंजर? चला तर मग आता आणखी खोलात शिरूया. या आधुनिक प्रो ट्रे रोपवाटिकेची संपूर्ण ब्लूप्रिंट म्हणजे सगळा आराखडा आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. घाबरू नका, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 3च टप्पे आहेत. पहिला, योग्य ट्रे निवडायचा. दुसरा, एकदम भारी माध्यम तयार करायचं. आणि तिसरा, त्यात बी व्यवस्थित पेरायचं. चला, एक एक करून बघूया. पहिला टप्पा आहे ट्रे निवडण्याचा. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पिकाच्या गरजेनुसार ट्रे बदलतो. समजा टोमॅटो किंवा मिरची लावायची असेल तर 98 किंवा 104 सेलचा ट्रे घ्या. आणि कोथिंबिरीसारखी लहान रोपं असतील तर 128 किंवा त्यापेक्षा जास्त सेलचा ट्रे निवडा. आता वेळ आहे आपल्या रोपांसाठी एक पौष्टिक जेवण बनवण्याची. यासाठी आपल्याला फक्त 3च जिनस लागतील: कोकोपीट, गांडूळ खत आणि ट्रायकोडर्मा. बस, या तिघांना एकत्र केलं की तयार झालं आपला आदर्श माती नसलेलं माध्यम. आणि इथे 2 नियम जे कधीही काहीही झालं तरी मोडायचे नाहीत. नियम नंबर 1, मातीला अजिबात हात लावायचा नाही. आणि नियम नंबर 2, जे काही माध्यम वापरणार आहात ते 100% निर्जंतुक करून घ्या. यामुळे काय होतं, रोगांना आपण सुरुवातीलाच टाटा बाय बाय करतो. आपलं माध्यम तयार आहे, ट्रे तयार आहेत. मग आता प्रत्येक घरात एक पाहुणा म्हणजेच प्रत्येक सेलमध्ये एक बी पेरा. आणि पाणी देताना अगदी हलक्या हाताने द्या, जसं काही फुलांवर फुंकर मारताय. माध्यम ओलसर हवं पण चिखल नको. आणि त्यांना थेट उन्हात ठेवू नका, शेडनेटची सावली द्या. बियाणं तर पेरलं, पण आपलं काम इथे संपलेलं नाही. उलट खरी परीक्षा तर आता सुरू होतीये. ही छोटी छोटी रोपं सशक्त कशी बनवायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, चला ते पाहूया. रोपांना योग्य वेळी योग्य आहार मिळणं खूप गरजेचं आहे, नाही का? तर वेळापत्रक अगदी सोपं आहे.
10-12 दिवसांनी त्यांना गोमूत्र किंवा दुसरं कोणतंही सेंद्रिय खत द्या आणि मग 15-20 दिवसांनी 1% DAPची फवारणी करा. बस एवढंच करायचंय. सोपं आहे की नाही? आता बघा, रोपवाटिकेत कधीकधी मर रोग म्हणजे रोपं अचानक माना टाकतात किंवा अळीचा त्रास होऊ शकतो. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपल्याकडे उपाय तयार आहेत. सगळ्यात आधी प्रतिबंध म्हणून माध्यमातच ट्रायकोडर्मा वापरा. तरीही कीड आलीच तर 5% निंबोळी अर्काचा जैविक फवारा मारा. आणि अगदीच काही नाही झालं तर शेवटचा पर्याय म्हणून मग रासायनिक कीटकनाशकांचा विचार करा. आपली रोपं आता मोठ्या जगात म्हणजे शेतात जायला तयार कधी होतात हे ओळखायची एक सोपी चेकलिस्ट आहे. साधारण 25 ते 30 दिवसांनी जेव्हा त्यांची उंची 10-15 सेंटीमीटर होईल आणि त्यांना 3-4 खरी पानं येतील तेव्हा समजा वेळ झाली. आणि एक सिक्रेट सांगू, लागवडीच्या आधी काही दिवस पाणी थोडं कमी द्या. याला हार्डनिंग म्हणतात. यामुळे ती नव्या घरात म्हणजे शेतात अगदी पटकन रोळतात. बरं, या सगळ्या मेहनतीचं, या आधुनिक तंत्रज्ञानाचं फळ काय मिळणार? तर 2च शब्द: कमी धोका आणि जास्त नफा. कसं? चला बघूया. हे बघा, फरक आपल्या डोळ्यांसमोर आहे. एका बाजूला पारंपरिक पद्धतीत असमान उगवण आणि रोगांचा सततचा धोका, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक प्रोट्रे पद्धतीत 90% जास्त उगवण, एकदम सशक्त, एकसारखी रोपं आणि रोगांवर पूर्ण नियंत्रण. याचा सरळ अर्थ काय? भरघोस आणि दर्जेदार उत्पादन. तर मग आज आपण काय शिकलो? एकच वाक्य लक्षात ठेवा: योग्य तंत्रज्ञानाची निवड हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्यासाठी भरघोस उत्पादनाचे दरवाजे उघडायला तयार आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे: आपण हे दरवाजे उघडायला तयार आहोत का? लक्षात ठेवा, आपल्या शेतीचं भविष्य आपल्याच हातात आहे.